मित्रांनो नमस्कार. कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण एक नवीन प्लॉट बघतोय आज. ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ह्याचे व्यवस्थापन आणि ह्याच्या कळ्याचं स्वरूप आणि ह्या फुलाची माहिती देतोय. हे बघा, ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला बघण्यात येत असेल काही ठिकाणी फुलं जास्त आहेत, काही ठिकाणी कमी आहेत. दिसत आहेत ना तुम्हाला? हे बघा, हे अशा पद्धतीने हे जे काय समजा कमी जास्त प्रमाण झालंय तर ह्याच्या मागचा उद्देश काय आणि ह्याचं काय कारण आहे हे सांगण्यासाठी आणि हे दाखवण्यासाठी ह्या शेतकऱ्याच्या प्लॉटवरती आपण आलो. त्यांना आपण मार्गदर्शन करणार आहोत. चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आपण देतो आहोत प्लॉटमध्ये. हे बघा, ह्याच्यामध्ये पण रोगाचा एक प्रभाव आहे. हे अशा पद्धतीचा रोग पडला ह्याच्यावरती, दिसतोय का? आणि मला वाटतं ह्याचा पालवण्याचा जो टाइम आहे तो घेतला का नाही घेतला का माहिती नाही, पालवावा लागतो. प्रत्येक कळी सुरुवातीच्या ज्या सगळ्या कळ्या ते सगळ्या कळ्या खुडून टाकाव्या लागतात, तोडून टाकाव्या लागतात आणि त्याच्यानंतरच दुसऱ्या कळ्या नवीन येतात, फुटवा जास्त फुटतो आणि फुलाची धारणा आणि फुलाची क्वालिटी चांगली येते. तर हे सगळं जर करायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मित्रांनो, ह्या फुलामध्ये बघा तुम्ही, फुलाची शायनिंग खूप छान आहे बरं का. फुलं खूप छान आहे, तुम्हाला सांगतो. फुलं चांगली आलेली आहेत अशी, पण कळधारणा जी आहे ती कमी प्रमाणात आहे. कळी खूप कमी प्रमाणात आहे. आता सध्या थंडीचे दिवस आहेत आणि ह्या दिवसामध्ये धुई जास्त प्रमाणात अटॅक करत असते. मग जाळ धुई असेल, पान धुई असेल, अजून का बऱ्याचपैकी प्रकारचे असते. तर अशा प्रकारचा अटॅक ह्या प्लॉटवरती झालेला आहे. तर आपण ह्या शेतकऱ्याला नक्कीच मदत करणार आहोत. ह्याला चांगलंच मार्गदर्शन करणार आहोत आपण. कुठलाही शेतकरी लॉस जाऊ नये. शेतकऱ्याचं शेतकऱ्याची भरपूर मेहनत असते, त्याने भरपूर कष्ट केले असते, त्या कष्टाचं फळ त्याला मिळालंच पाहिजे. बघा मित्रांनो, कसा आहे प्लॉट. तुम्हाला मी मागच्या अगोदर पण हा प्लॉट मी दाखवला. तर मित्रांनो, हे जो लाईन टू लाईन कशी आहे बघा, कुठेही वाकडं नाही, काय नाही, काय सरळ बेड घातलेले आहेत. सरळ बेड घातलेल्याचा फायदा आहे की तुमचं ठिबक व्यवस्थित राहतं, ठिबक वाकडे तिकडे होत नाही आणि ऊन पडल्यानंतर नळ्या आकडत असतात. तर सरळ बेड असल्यामुळं नळ्या आकडणार नाही, परत लांबवायची गरज राहणार नाही किंवा त्याला बांधायची गरज लागत नाही. त्याच्यामुळं बेड सरळ असणं खूप गरजेचं आहे. बघा, ह्या साईडला पण असं तुरळक झाडं झालेत, पातळ झालेत, है ना. झिकझॅक पद्धतीने लावले, पण ह्या झाडाची इकडच्या ग्रोथ झाली नाही. म्हणजे ह्या झाडाला काहीतरी ते जे पोषक द्रव्य असते, जे पोषक खतं असतात ते खते ह्यांना मिळालेली नाहीत. मग असंच काय तर कमी जास्त झालेलं आहे ह्या प्लॉटमध्ये. आपण ह्यांचा आता शेड्यूल बघू, ह्यांनी काय काय कुठल्या फवारण्या केल्या आहेत, कशा कशा केलेल्या आहेत, ह्या सगळ्या बघून ह्यांना मार्गदर्शन करू मित्रांनो. कळ्याची संख्या खूप कमी आहे. आणखीन ह्याला कळ्या पाहिजेत, चांगल्या लय कळ्या पाहिजेत. आता हा प्लॉट एकदम परफेक्ट एका हार्वेस्टिंगसाठी आलेला आहे. पण हार्वेस्टिंगसाठी अजून लय फुलं आली असते याला. ह्याच्यामध्ये काही तर चूक झालेली आहे, ती चूक आपण सुधारू. बाकी आतमधली मशागत वगैरे व्यवस्थित केलेली आहे. आतमधल्या सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित केलेल्या आहेत. यांचं नियोजन पण छान आहे. गोमूत्र, बेसल डोस, जीवामृत, अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी ह्यांनी केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी. मेहनत करतायत भरपूर, पण कसं असतं कुठं तर थोडी बहुत चूक होत असते. ती चूक सुधारणं गरजेची असते. ती चूक आपल्या लक्षात न येता दुसरं येत नसते. त्याच्यामुळे आपण कोणाची मदत घ्यावी लागत असते, कोणाचं मार्गदर्शन घ्यावं लागत असते. तर असं मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही ह्या प्लॉटवरती आलेलो आहोत. हे यांचं शेततळ आहे मोठं, खूप मोठं शेततळ आहे. कशा लाईन आहेत बघा मित्रांनो, आहेत का नाही एकदम लाईन टू लाईन. कसं दिसायला, झेंडू दिसताना सुद्धा कसं दिसायला बघा, आहे का नाही. बेड एकदम सरळ घातलेले आहेत. अशाच पद्धतीमध्ये ते केलं पाहिजे.
मस्त स्वच्छता वगैरे भरपूर आहे. प्लॉट चांगला सांभाळा आहे यांनी. मधलं तण वगैरे व्यवस्थित काढलेलं आहे. जास्त घाण नाही आहे. स्वच्छ आहे प्लॉट एकदम. मित्रांनो धन्यवाद.